पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं चिखलात बसून आंदोलन सुरू आहे। वसतिगृहाच्या मागणीसाठी विद्यार्थी चिखलात आंदोलन करतायत। ही दृश्य आपण बघतोय। वसतिगृहाची एक इमारत तयार असतानाही प्रवेश दिला जात नसल्याचा आरोपही हे आंदोलनकर्ते विद्यार्थी करतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये वसतिगृहाला जागा मिळावी यासाठी विद्यार्थी जे आहेत ते चिखलात बसून आंदोलन करतायत आणि आयुष्याचा चिखल केल्याचा आरोप करतायत। काय नेमकी मागणी? सर्व विद्यार्थ्यांना, ज्या गरजू विद्यार्थी आहेत, ज्या हॉस्टेलची मागणी करतायत, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट हॉस्टेल मिळालंच पाहिजे ही आमची मागणी आहे। 10 नंबरचं हॉस्टेल 2 वर्षापासून त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, पण फक्त रोड केला नाही या कारणानं ते हॉस्टेल बंद ठेवलेलं आहे, ज्याची कॅपॅसिटी 750 विद्यार्थ्यांची आहे। म्हणजे जर ते हॉस्टेल चालू केलं विद्यापीठ प्रशासनानं तर हा प्रश्नच सुटतोय, पण विद्यापीठ प्रशासनाला हा प्रश्न सोडवायचा नाही। का सोडवायचा नाही? कारण का ग्रामीण भागातले विद्यार्थी हे हॉस्टेल न मिळाल्यामुळे परत जातात, मग त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा एक डाव विद्यापीठ प्रशासनानं मांडलाय। म्हणून आम्ही संघर्ष करत आज चिखलात बसलेलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या हे विद्यापीठ प्रशासन मान्य करत नाही आणि आम्हाला हमी देत नाही लेखी स्वरूपात की 10 नंबर हॉस्टेल किती दिवसात सुरू होतंय, सरसकट हॉस्टेल सर्व विद्यार्थ्यांना मिळतंय की नाही, आणि गेस्ट होस्ट पद्धत जी बंद केली आहे या वर्षीपासून ती सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही या चिखलातून उठणार नाही आहोत। काय मागणी आहे? आमची प्रामुख्याने मागणी तीच आहे की दुबार प्रवेशी जे विद्यार्थी आहेत सर्वांना सरसकट हॉस्टेल भेटलं पाहिजे। 10 नंबरचं हॉस्टेल सुरळीतपणे सुरू केलं पाहिजे, आणि तुम्ही जर दुबार ॲडमिशन विद्यापीठामध्ये देत असाल तर आमची विद्यापीठ प्रशासनाला मागणी आहे की दुबार हॉस्टेल देण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? असंख्य गोष्टीवरती तुम्ही कोटी रुपये खर्च करताय, पण हॉस्टेलसाठी विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे, त्याच्यासाठी खर्च करणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।